नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने 3 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी तब्बल रुपये 100,75 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर या GR मध्ये कोणाला फायदा होणार, हा निधी कशासाठी वापरला जाणार, कोणत्या अटी लागू आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवृत्ती वेतन कसे वितरित केले जाणार, ही सर्व माहिती आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर या GR ची माहिती. तर विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, दिनांक 3 जुलै 2026. तर GR काढण्यामागील कारण. तर या GR मध्ये शासनाने सांगितले आहे की 2017 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी निवृत्ती वेतन खर्चासाठी रुपये 400 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यातील पहिल्या टप्प्यात रुपये 100.75 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर किती निधी मंजूर? तर या शासन निर्णयानुसार 100,75 लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन 2026-27 मधील निवृत्ती वेतनासाठी देण्यात आली आहेत. तर हा निधी कोणासाठी? तर हा निधी फक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 2026-27 या वर्षातील निवृत्ती वेतनासाठीच वापरला जाणार आहे. जुन्या थकीत निवृत्ती वेतनासाठी या निधीचा वापर करता येणार नाही. तर शासनाने घातलेल्या महत्त्वाच्या अटी. तर या GR मध्ये काही महत्त्वाच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत. निधीचा वापर इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही. स्वतंत्र लेखे ठेवणे बंधनकारक आहे. शासनाला वेळोवेळी निधी वाटपाचा अहवाल द्यावा लागेल. निधीचा उपयोग झाल्यानंतर उपयुक्तता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे आणि महालेखापाल कार्यालयाशी खर्चाचा ताळमेळ घालणे बंधनकारक आहे. तर निवृत्ती वेतन कसे मिळणार? तर या GR मधील अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे निवृत्ती वेतनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ECS द्वारे जमा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत रोख किंवा ऑफलाईन पद्धतीने एकत्रित वितरण करता येणार नाही. तर अधिकारी कोण असतील? तर या निधीचे आहरण व वितरण करण्यासाठी संचालक वित्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आले आहे. तसेच उपसचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांना नियंत्रक अधिकारी घोषित करण्यात आले आहे. तर कोणाला फायदा होणार? तर या शासन निर्णयाचा लाभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांना त्यांच्या 2026-27 आर्थिक वर्षातील निवृत्ती वेतनाचा नियमित लाभ मिळण्यासाठी होणार आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये कोणतीही नवीन योजना जाहीर करण्यात आलेली नाही. हा GR महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर निवृत्ती वेतन मिळावे यासाठी रुपये 100.75 कोटींचे अनुदान मंजूर करण्याबाबतचा आर्थिक निर्णय आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.